आणखी एक बातमी, महत्वाची बातमी पुण्याहून येते। पुण्यात चोरट्यांनी बँकेची कॅश पेटी पळवली आहे। 27 लाख रुपये असलेली ही कॅश पेटी पळवण्यात चोरट्यांना यश आलंय। स्टेट बँकेच्या 7 हिल चौक शाखेतील ही घटना आहे। 5-6 जणांनी ही बँकेची कॅश पेटी पळवली आहे। खडकवासला पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेत। बँक कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत ही कॅश पेटी लंपास करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, थेट बँकेच्या कर्मचाऱ्यांसमोर त्यांची दिशाभूल करून कॅशपेटी पळवल्याचा प्रकार घडलाय। नेमकं काय आणखी माहिती समजते? नक्कीच पुण्यातील 7 लव चौकामध्ये 11:15च्या सुमारास बँकेमध्ये 5 ते 6 जण आले आणि त्यांनी बँकेतील 27 लाख रुपयाची रोकड असलेली पेटी जी आहे ती लंपास केलेली आहे। या कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत ही पेटी लंपास केलेली आहे आणि मोठा दरोडा दिवसाढवळ्या 7 लव चौकातील स्टेट बँकेमध्ये घडलेला आहे। या संदर्भात झोन 1चे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि ही पेटी घेऊन जाणारे सर्व जे दरोडेखोर आहेत ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत आणि सीसीटीव्ही मध्ये हा सर्व प्रकार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आणि जे चोर आहेत ते 5 ते 6 जण आहेत आणि या चोरांचा शोध जो आहे तो घेण्याचं काम आता खडक पोलीस स्टेशनचे पदाधिकारी जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। दरोडा पडल्याने मोठी खळबळ जी आहे ते पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सागर, या सगळ्या संदर्भात कुठेतरी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल हा केवळ त्यांना फसवण्याचा नाहीये, तर हा पद्धतशीरपणे केलेला बनाव आहे। ढिसाळघाई दिसते। या सगळ्यात काय सांगाल? नक्कीच हा ढिसाळ कारभार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीतच असताना कॅश मोजत असताना अशा पद्धतीने 4 ते 5 जण आतमध्ये येऊन कॅशची पेटी घेऊन जात आहेत। आपण बघितलं फोटो आणि सीसीटीव्ही मध्ये हे सर्व जे आहे ते कैद झालेले आहेत सर्वजण आणि दिवसाढवळ्या 27 लाखाची कॅश घेऊन जाताना नेमकं बँकेमध्ये नक्कीच एकूणच या सगळ्या संदर्भात आता या चोरट्यांना पकडणं हे फार मोठं आव्हानात्मक काम पुणे पोलिसांसमोर येऊन उभं टाकलंय।